मेघना, आज संध्याकाळी कुठे बाहेर जाऊया फिरायला आपण दोघं? आठवडाभर जरा टेन्शनच होतं, कुठेच गेलो नाही. आज जाऊया ना बाहेर. मला आवडलंच असतं. अरे पण आज आईच्या घरी हळदी कुंकू आहे, जायला हवं ना. तिला सांग नवरा सोडत नाही म्हणून. शहाणाच आहेस. असं कसं सांगणार? तर विजयाताई, अर्चुताई, माई सगळ्यांना घेऊन जायचंय. हे माईला नको नेऊ, पण आत्ताच तापातून उठलीये ती, थकवा आला असेल तिला. पण विचारते ना त्यांना, त्यांना जायचं असेल तर. नाही, मी नाही म्हणतोय म्हणून सांग. तू पण कसा हटवादीपणा करतोस रे? अच्छा ठीक आहे, चल मी पण येतो तुझ्या बरोबर. बघूया ना माई काय म्हणते ते. चल माई. काय आज एकदम जोडी ना? काय नाही हो माई, दोघी चिडवायला आलाय. मी विचारायला आले होते की आज आईकडे हळदी कुंकू आहे ना, तर आपण म्हणजे तुम्ही येणार आहात ना? येवं होतंय ना तुम्हाला? अगं बाई, विसरूनच गेले हो मी तुझ्या आईकडे हळदी कुंकू येते. अरे माझं नाही सांगितलंस, स्वतःच तेवढं सांगितलंस. काय काय सांगायचं याचं, सांग बघू. सांगते, तीच लुडबुड करायला आलाय होतो. माई तुमचं सांगा ना, तुम्हाला यावंसं वाटतंय का? यावंसं वाटतंय ग. हवं तर गाडी काढूया आपण. नाही, खरंच यावंसं वाटतंय, पण नको अगं, तुम्ही जा. थकवा जाणवतोय का अजून? जीतम जीतम, माझंच खरं ठरलं की नाही? आता हे काय? सांगतो ग माई, काय नाही. मी तेच सांगत होतो तिला की माईला झेपणार नाहीये, तुम्हीच सगळे जा. माईला नका नेऊ, मी माई बरोबर गप्पा मारत बसतो. आणि मी म्हणत होते की त्यांना जर यायची इच्छा असेल तर आपण घेऊन जाऊ. नाही, येवत नाहीच आहे मला. आणि आता माझा लाडका लेक जर माझ्या सोबतीला असेल तर मी कशाला येऊ? माधवी त्यांना मी नंतर फोन करेन, चालेल ना? हो म्हणजे काय, चालेल चालेल. तुला कोणी विचारलंय का? हा? आणि काय आज एकदम माईचे एवढे लाड करतोय एकटे एकटे? अरे बस काय रे माई, मी एरवी काय लाड नाही करत का तुझे? हा, आला मोठा शाणा. जेवायला तरी वेळ असतो का अलीकडे? लाड करतोय माझे. त्याचं काय ना माई, तुझा लाडका आता जरा रिजनल हेड झालाय ना. हो का? यु नो या. ते ऑफिस मध्ये कळलं ना? घरी नाही चालणार लाड. काय? नाही, आज आज आज. विजया, का अशी उदास आहेस? काही नाही रे, तुझी सुट्टी संपली ना आता. उद्यापासून तुला पुन्हा तिथेच जायला लागेल जिथे जायची तुला अजिबात इच्छा नव्हती. सुट्टी घेताना बघ ना काय काय ठरवलं होतं, त्यापैकी काहीच नाही झालं. पुन्हा पहिले पडे 55. सुरेशराव, अय्या, त्यांना सांगायचंच राहिले ना. सांगतो. बोला सुरेशराव. जय हो अमितराव, जय हो. सुरेशराव, मी तुम्हाला फोन करणारच होतो. नाही नाही, मी आधी फोन केलाय. आधी मी बोलणार. माफ करा अमितराव, म्हणजे मी अशी ही दमदाटी करून बोलतोय, पण अहो ही खूप प्रेमाची दमदाटी आहे हो. राग नका मानू. हा, आणि बरं का अमितराव, हेच आपलं प्रेम द्विगुणित व्हावं म्हणून ना मी आणि माधवीनी एक निर्णय घेतलाय हो. आम्ही ना लवकरच तुमचे शेजारी व्हायचा निर्णय घेतलाय. जय हो, जय हो. नाही, मी काय म्हणतो सुरेशराव, दीड मिनिट अजून बोलणार आहे मी अमितराव, प्लीज. मग तुम्ही बोला. हा,
ठीक आहे बोला. काय आहे ना अमितराव, अहो माधवीचं आणि माझं या जगात मेघना सोडून दुसरं कोण आहे हो? म्हणजे आमचं जे आहे ते सगळं मेघनांचंच आहे ना. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला अमितराव की तुमची बिल्डिंग जेव्हा नवीन होईल ना, तर त्या नवीन बिल्डिंग मध्ये आम्ही सुद्धा एक फ्लॅट घेणार, अगदी तुमच्या शेजारी येऊन राहणार, नानासाहेबांच्या सत्संगात. जय हो. खरंच सांगू तुम्हाला, नुसत्या या कल्पनेने आम्हा दोघांना किती आनंद झालाय हो. खरंच. मला सांगा अमितराव, कसा वाटला आमचा निर्णय तुम्हाला? अमितराव, माझं बोलणं झालं, आता तुम्ही बोला. जय हो. बोला. नाही, बरोबर आहे तुमचं, पण सुरेशराव झालं असं की हा? हा रिडेव्हलपमेंटचा जो प्लॅन आहे तो सध्या आम्ही रद्द केलाय. काय? हो, ऍक्च्युली ते सांगण्यासाठीच मी तुम्हाला फोन करणार होतो, पण म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय झाला अमितराव? भाडेकरू नाही नाही नाही, तसं काही नाही हो. ऍक्च्युली आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि असं लक्षात आलं की ह्या रिडेव्हलपमेंटची गरज नाही आता आम्हाला कोणाला सध्या तरी. अच्छा अच्छा, हो का? हरकत नाही, हरकत नाही. मी तुम्हाला भेटून सविस्तर सगळं सांगतो. प्लीज सुरेशराव, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. अहो नाही नाही, अहो गैरसमज कसला अमितराव? अहो आपणच ठरवलं होतं ना की तुम्ही सगळे एकत्र बसून ठरवणार, विचार करणार आणि मग होकार किंवा नकार दोन्ही काय ते कळवणार. हरकत नाही. हा, मी कुठलाही गैरसमज नाही हो करून घेणार अमितराव. हा, जय हो, जय हो, जय हो. ठेवू फोन. माधवी, आपलं मेघनांसोबत राहायचं स्वप्न अपूर्णच राहणार हो. अगो बाई, का हो? देसायांनी रिडेव्हलपमेंटला नकार दिला. जय हो बाबाजी, जय हो. त्यांचा निर्णय. जय हो. आदित्य, मेघना कुठे रे? ती वर गेली अर्चूकडे. बर, ठीक आहे, येते. विजया, काय रे? अपसेट वाटतेस. काय झालं? नाही रे, काय नाही. दादाची सुट्टी संपली का? हो, आता जायला लागणार त्याला पुन्हा ऑफिस मध्ये. म्हणूनच अपसेट आहेस ना? त्याला असं वाटत होतं ना की आता तो त्याच्या स्वतःच्या ऑफिस मध्ये जाईल. दाखवत नाही तो, पण खूप अपसेट आहे रे. त्याची ना या नोकरीमध्ये खूप घुसमट होते. त्याला स्वतंत्रपणे उभं राहायचं. माहिती नाही पण आता असं घडेल तरी की नाही. का नाही घडणार? आपण सगळे आहोत ना त्याच्या पाठीशी. आणि आपला दादा थोडीच गप्प बसणार आहे. तो जिद्दीने त्याचं स्वप्न पूर्ण करेलच, बघ तू. आणि विजया, तू नको काळजी करूस. दादासाठी मी वाटेल ते करेन. आणि ऍक्च्युली तुमची स्वप्न पूर्ण होण्यासाठी माझा हात लागतोच. हो, आठवतोय तुला दादाने तुला सगळ्यात पहिलं ग्रीटिंग कार्ड पाठवलं होतं? ते माझ्याच हातून पाठवलं होतं, है ना? आठवते, त्या काळी ग्रीटिंग देण्याची फॅशनच होती ना. कसले लाजायचं यार तुम्ही दोघं. मला तर जाम थ्रिलिंग वाटायचं. तसंच करूया आता. तिघे मिळून झेंडा फडकूया. खूप बरं वाटलं मला तुझ्याशी बोलून. नाहीतर ना अमितला त्याच्या इच्छेविरुद्ध ऑफिसला जायला लागणार ह्या विचाराने ना मलाच रडू यायला लागलं होतं. मस्त, छान. नाही म्हणजे तू असंच काळजी करत रडकं तोंड करून बस, म्हणजे मग त्याला कामाला जायला उत्साह वाटेल, है ना? हे खरंच रे.
हे माझ्या लक्षातच नाही आलं. नाही नाही, पण आता मी असं नाही करणार हा. म्हणजे एकदम छान सामोरी जाईन त्याला अशी. नाही म्हणजे इतकं खोटं नकोय. काय रे आदित्य. होईल का सगळ्यांनी? थँक्स आदित्य. येते. डोंट यू वरी. ताई, अय्या, तू आलीस सुद्धा? अगं अजून बराच वेळ आहे. आम्ही तयार पण नाही झालेलो अजून. नाही हो, तुम्हाला घाई नाही करत आवरण्यासाठी. मीच जरा लवकर आले. मला माईंना भेटायचं आहे, त्यांना बरं नाहीये ना. हो माई आहेत, भेट ना. ताई, तुम्ही रडत होतात का? नाही ग, काही नाही. खरं सांग, काय झालं? का रडतेस? ताई सांगा ना प्लीज. अमितची सुट्टी संपते ना आता. त्याला आता परत ऑफिसला जायला लागणार. आणि त्याला नाही जायचंय ग ऑफिसला. त्याच वाईट वाटतंय मला. पण ना, आदित्यशी बोलले मी आता. मला खूप बरं वाटलं ग त्याच्याशी बोलून. आणि आदित्य म्हणाला की आपण सगळे मिळून अमितचं स्वप्न पूर्ण करूया. त्याचाच आनंद होतोय मला. आणि रडूही येते. अगं विजया, आदित्य बरोबरच म्हणालाय. आपण सगळे मिळून अमित दादाचं स्वप्न पूर्ण करू. वेडी रडतेस काय? विजया, अगं निघायचं. काय झालं? तुम्ही रडताय का हसताय? जाऊ दे, तुला नाही कळणार. नाही नाही, मला कळून पण घ्यायचं नाहीये. जाम काहीतरी कॉम्प्लिकेटेड असणार ना. हा, काय हसताय नुसते? चला ना, तयार व्हा ना, जायचं ना आपल्याला. मला घेऊन चालत ना तुम्ही सुरेश रावांकडे हळदी कुंकवाला. हो. चला पटकन तयार व्हा, मी पण तयार होतो. चला, फायनली आपल्या मूर्खपणामुळे का होईना अमित दादा हसला. हो, बरं चला ताई, आपण आवरायला घेऊया. हो हो, खरंच हा, लवकर तयार होऊया. नाहीतर मेघनाची आई म्हणतील घरचंच हळदी कुंकू आणि घरच्यांनीच उशीर केला. येऊ का? अरे अरे मनोज, तू? हो. अरे पण अजून आम्ही हळदी कुंकवाला गेलोच नाहीये. नाही नाही, आणि चित्र सुद्धा इथे आलीये. आलीये. कुठे? हो, माईंच्या खोलीत आहे ती. अच्छा अच्छा, आलीये. नाही, मी चित्राला न्यायला नाही आलोय. काय झालं, माझ्या लॅचची किल्ली आहे ना, ती घरीच राहिली. आणि मी जरा बाहेर गेलो कामासाठी. परत आलो तर लॅच बंद झाला होता. मग मी बाहेरच राहिलो ना. मग चित्राला फोन केला तर ती म्हणाली डायरेक्ट इकडेच आहे, म्हणून इकडे आलो. नाही, बरं झालं आलास ते. बस ना. हे बा आली. आलास तू? हो. बरं चित्रा, ऐक ना, आम्ही जरा हळदी कुंकवासाठी रेडी होतोय. तू प्लीज मनोजच्या चहा पाण्याचं बघशील. आम्ही आलो. बस हा मनोज, आलो. हो. चल चल, चला लवकर. पाणी हवंय? हो, थँक्यू. दमलास का रे? जाम दमलो. अगं चालत आलो ना. काय? तू चालत आलास? अगं हातातला प्रत्येक रुपया वाचवायला पाहिजे आता आपल्याला. पैसे कुठे आहेत आपल्याकडे? मग का घाई केलीस मला नोकरी सोडायची? आणि केलीस ती आंध्राची नोकरी तरी पकडायचीस ना. आणि आता हे नवीनच खूळ डोक्यात आहे तुझ्या, बिझनेस. मनोज, अरे असं धर सोड करून कसं चालेल रे? चित्रा, थोड्याशा अडचणी आल्या तर लगेच हातपाय काय घालतेस? तू सपोर्ट करायला पाहिजेस मला. सपोर्ट करण्यासाठीच तर नोकरी सोडत नाही म्हणत होते ना. आता हेही नाही आणि तेही नाही. लग्न होऊन 2 महिने होत आलेत, अजूनही आपण आईला भेटायला गेलेलो नाहीये. आत्ताच चल. नाही चल, खूप आनंद होईल ना तुझ्या आईला. तुझा नवरा काहीच करत नाही हे बघून. चल चल. तिरकस कशासाठी बोलतोस रे तू? त्यापेक्षा करून दाखव ना काहीतरी. काहीतरी करून दाखवण्यासाठी 50,000 रुपये हवेत मला. ते कुठून आणू? तिकडे मित्र उभा आहे बिझनेसची ऑफर घेऊन.
पण आधी मला 50,000 रुपये टाकायचे आहेत आणि ते नाही आहेत ना माझ्याकडे. हा बघ बरोबर आहे का आता? अगदी छान. आता फक्त हे 2 आकडे लावा, एक इथे आणि एक इथे, म्हणजे घट्ट राहील माझा आंबाडा. आकडे हो. 1 हा. आणि 2. वा. वा वा नाना लावली. नाना ते करा ना परत, मी फोटो काढतो तुमचा. ए अरे झालं आता. नाना ऍक्शन तरी करा ना प्लीज प्लीज प्लीज. अरे नाही, अरे, तू पण. तुम्ही पण ना. हे बघ, हे. येस हे बघा. अरे वा. मस्त. नाना ऍक्शनला काय कॅप्शन द्यायचो? माईच्या सेवेत नाना मग्न. हा. जोरू का गुलाम. अजिबात नाही हा. माईची शेंडी नानांच्या हातात. हो का? गेल्या का रे सगळ्या हळदी कुंकवाला? हो अमित दादा घेऊन गेलाय सगळा ताफा. अरे वा, बरं झालं. नाही त्याची सुट्टी संपेल ना आता उद्या. हो. काय रे, हं? माझ्यावर रागवलाय का रे तो? अगं नाही ग माई, तू तशी शंका सुद्धा आणू नकोस मनात. हे बघ दादाच्या मनात कुठलाही गैरसमज किंवा कटुता नाहीये. तू सुद्धा नको ठेव. नाही रे, कटुता असं नाही मला म्हणायचंय, पण मी मोडता घातला असं वाटलं असेल नाही त्याला? हे बघ संजीवनी, एखादा विषय जेव्हा भावनिक पातळीवर संपलेला असतो ना, तेव्हा त्याला तिथेच पूर्णविराम देऊन टाकावा. त्याला पुन्हा ओढून तर्काच्या विश्लेषणाच्या दगडावर घासून पाहू नये. भावनांचा अपमान होतो ग. हो माई. हे बघ घराच्या मुद्द्यावरून कोणाच्याही मनात काहीही किलमिश नाहीये. ऑल इज वेल. तुमच्या दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला बळ देतो. तीच आमची ताकद आहे ग माई. आणि आपले सगळ्यांचे हात एकत्र गुंफलेले आणि ते तसेच राहणार आहेत कायम. इस बात पे चाय हो जाए. येस मी करतो. नाना कशाला, मी आणतो ना करून. अरे काय आहे, मला जरा बरा चहा प्यायचा आहे. माई आणि तुझ्या ज्ञानामृताची गंगा जरा सुरू झाली ना, राहू दे सुरू जरा वेळ. बिचारे आई बाबा रे. का काय आलं? अरे आपल्या नव्या टॉवर मध्ये आपल्या शेजारी फ्लॅट बुक करायचा असं ठरवलं होतं त्यांनी. हो रे, त्यांना तरी कोण आहे आपल्याशिवाय. हो ना, पण आता बारगळलं. पण ते असं येऊन राहू शकतात. तसंही राणे काकांच्या पलीकडच्या खोल्या आहेतच रिकाम्या. काहीतरीच काय, असं मुलीच्या सासरी जाऊन राहतात का? हे बघ होऊ नये, पण उद्या जर का ते आजारी वगैरे पडले तर त्यांना इथेच आणणार ना आपण. हो. मग त्यांना इथे येऊन राहायचं असेल तर आजारीच पडायला हवंय का? पॉइंट आहे. नेहमीच असतो. हे रे हो, आईने गुळपोळ्या मस्त केल्या होत्या. आणि जावयासाठी सकाळीच भरून ठेवला तो डब्बा तिने. चित्राला पण दिल्या मनोजसाठी. अरे वा. त्यांचं काही फार बरं चाललेलं दिसत नाही. हा, कशावरून? आंध्र प्रदेश मधली नोकरी नाहीच घेतली मनोजने, बिझनेस करायचा म्हणून. आणि हिलाही हातातला जॉब सोडायला लागला. ऐकलं नाही ना आपलं. आणि आता दोघांच्याही हातात काहीच नाही. ती दाखवत नव्हती, पण कळतच ना रे. आईकडून निघाल्यावर रिक्षा घ्यायला नाही नाही म्हणत होती. मी जाईन जाईन असं करत होती. कशी जाणार होती कोण जाणे. तिकडून डायरेक्ट जायला बस पण नाहीये. पैसे लागतात रे पावलं पावले. काय करत असतील? आता काय बोलणार मेघना. एखाद्याला हिताचं सांगूनही जर कळत नसेल तर त्याला आपण तरी काय करणार. काढतील ते मार्ग. चित्राचे कुठले ड्यूज वगैरे राहिले नाहीत ना, बघतो उद्या ऑफिसमध्ये. तेवढाच आधार होईल तिला. ते पण हे घरी बोलू नकोस हा आधी.
नाही तर चित्राला वाईट वाटेल. आधी सगळी सिच्युएशन बघूया आणि मग सतीश दादांच्या कानावर घालूया. हो, हे करेक्ट आहे. मेघना, हं? असं कसं ग सुचतं तुला एकदम शहाण्यासारखं वागायला? कारण तू वेड्यासारखा वागतोस ना, म्हणून. अच्छा, मी. हं. अच्छा. चला उद्यापासून बॅक टू स्क्वेअर वन. विजया, नको टेन्शन घेऊस. लगेच संपलंय का सगळं? करू ना आपण काहीतरी, होईल ग. आदित्य पण म्हणत होता रे मला, आपण सगळे मिळून दादाचं स्वप्न पूर्ण करूया. खूप भरून आलं मला. समजूतदार आहे तसा तो. आणि तोच कशाला ग? आपल्या घराचं ना वैभव तेच तर आहे ना. विजय, आपण ना फक्त एकमेकांवर प्रेम नाही करत, तर एकमेकांच्या गुणांची, मतांची कदर करतो. आणि ते महत्वाचं आहे. आता मला जाणवतं विजया की आदित्यला किती अवघड गेलं असेल ना मला सांगणं की रिडेव्हलपमेंट नकोय. पण तरी त्यांनी मला वाईट वाटेल किंवा मी रागवेल याची पर्वा न करता मला सरळ सांगितलं की दादा तू चुकतोस. आणि ते महत्वाचं आहे. माझी खात्री आहे विजया, जशी त्यांनी माझी चूक दाखवली ना तसाच तो माझ्या पाठीशी पण उभा राहणार. आणि तोच कशाला ग? घरातले सगळेच. करूया, वर्षभर मस्तपैकी पैसे जमा करू आणि आपली स्वतःची ऍड एजन्सी सुरू करूया.